नमस्कार, मी मुझफ्फर संधी, राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष. काही दिवसापूर्वी महापालिकेतर्फे विश्रामबाग येथील खोके हटवण्यात आली. ही अत्यंत चुकीची कारवाई महापालिकेत करण्यात आली कारण ती जागा महापालिकेत नसून रेल्वे प्रशासनाची आहे. तरीसुद्धा महापालिकेने एवढं कार्यतत्पर दाखवून ती खोके का हटवली हा मुळात संशोधनाचा विषय आहे. महापालिकेतर्फे सांगण्यात आले की तिथं अवैध धंदे चालू होते, तर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे. व त्यासमोरच विश्रामबाग पोलीस स्टेशन आहे, पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, तर त्यांचं काम आहे. आणि एका दुसऱ्या खोक्यात काम चालूही असेल तर ते एका दुसऱ्या खोक्यावर कारवाई करण्यात यायला पाहिजे, ते पण पोलीस प्रशासनातर्फे. तर महापालिकेचा कोणताही संबंध नसताना ज्या लोकांचा हातावर पोट होतं असे गोरगरिबांच्या संसारावर त्यांनी कारवाई केलेली आहे. एखाद्या माणसाच्या मागे त्याचा पूर्ण परिवार असतो, तर त्या पूर्ण परिवाराच उघड्यावर पडलेला आहे. तरी याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो व येणाऱ्या मंगळवारी सर्वपक्षीय जो निषेध मोर्चा निघणार आहे त्याला आम्ही जाहीर असं पाठिंबा देतो. महापालिकेत असे बरेचसे काही इमारती आहेत, हॉस्पिटल आहेत की जिथं पार्किंगला व्यवस्था नसतानाही तिथं परवानगी देण्यात आलेली आहे व तिथं रस्त्यावर पार्किंग होत असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होत आहे, वाहतुकीला त्रास होत आहे. तिथं ती कारवाई न करता महापालिकेनं जिथं आपला संबंध नसताना अशा ठिकाणी जाऊन गोरगरीब लोकांच्या पोटात पाय आणलेला आहे. तर असा जसं की आझाद चौकामध्ये जिथं कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये जे लोक येणार आहेत त्या लोकांना गाडी पार्किंग करायला जागा नाही, ते रस्त्यावर पार्किंग करतात. येणारा मुळात तो रस्ता छोटा आहे त्यामुळं वाहतुकीला तो वारंवार कोंडी होते. किंवा काही हॉस्पिटल आहेत, त्यांना हॉस्पिटल असे 100 बेडचे हॉस्पिटल आहेत, त्यांनी परवानगी घेतली की नाही हा बघायला पाहिजे, कारण तिथं पार्किंगची व्यवस्थाच नाही आहे. तर त्यांनी आता तात्पुरती दुसरीकडे घेतलेलं आहे, तर तिथं पहिला बघा की तिथं परवानगी देण्यात आलेली आहे का नाही. ना आली तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर त्या हॉस्पिटलवर तुम्ही कारवाई करा. असे बरेचसे मुद्दे आहेत, पण तिकडे लक्ष न देता महापालिकेचे काही जनोन्नती विभागाचं कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये लोक जे येतात कामं घेऊन त्यांच्यासाठी जे शौचालयाची व्यवस्था आहे ते शौचालयावर कुलूप लावण्यात आलेलं आहे. पहिला सर्वप्रथम आयुक्त साहेबांनी आपल्या महापालिकेच्या ज्या ताब्यातल्या ज्या जागा आहेत, इमारती आहेत, तिथं लोकांना सोयीसुविधा द्यावं. आणि जिथं आपला काही संबंध नसताना तिथं कारवाई का केली हा त्यांनी लोकांना सांगावं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.